भेट मिळाली. अंकुश वाघ यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. क्या बात है, आज तो लोगों में खैरात है. तुम्हारी और हमारी अभी तीसरी मुलाकात है. क्या बात है. तसेच खुशखबर सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक राजूभाऊ वाकरे, शाहीर आहे सूरज नवघरे विरुद्ध उद्या दिवसभर. शाहीर सूरज नवघरे म्हणजे स्वतः मी विरुद्ध शाहिरा सोनूताई गायधने. मुक्काम चिकना किरणापूरच्या बाजूला. आयोजक आहे राजूभाऊ वाकरे आणि त्यांची संपूर्ण पंच कमिटी. उद्या दिवसभर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. तसेच आमचे मामाजी, सन्माननीय आमचे सख्खे मामाजी सुभाषजी ढाणे, मारुतीजी बोटरे आणि सचिन भाऊ भोबडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाहीर साहेब क्या बात है. बारूद भर के आया तो हम भी बिल्कुल तसकस के आए आज. देख लेंगे. तर म्हणतात प्रश्न विचारला होता, शाहीर साहेबांनी विचारला होता की श्रीकृष्ण भगवंताचा गुरु कोण. श्रीकृष्ण भगवंताचा गुरु कोण. तर मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांचा गुरुचं नाव सांगितलं. त्यांचा सांतपाणी म्हणजे महर्षी सांतपाणी हे त्यांच्या गुरुचं नाव होतं. मी आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे उत्तर सांगितलं. तर शाहीर साहेब म्हणते सांतपाणी बरोबर आहे, पण का गुरुकुल हे काऊन नाही सांगितलं म्हणते. शाहीर साहेब आम्ही तर तुमच्या प्रश्नाचं 60% तरी समाधान केलं हो. आम्ही 60% तरी मार्क घेतले तुमच्या परीक्षेमध्ये, पण तुम्ही तर पुरे 0 बजेट झाले आमच्या प्रश्नामध्ये. तुम्ही आमच्या प्रश्नामध्ये 0 बजेट झाले ना. नाही, तुम्ही म्हणता काय की साई बाबाचे बाप, अरे म्हणजे तो अवलिया होता त्याच्या 4. अरे 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 शाहीर साहेब, मग त्यांची जयंती कशी मनवते. प्रश्न पहिला आहे मग त्यांची जन्मतिथी मनवते कशी. मग तो अवलिया आहे. तुम्ही म्हणता ना अवलिया आहे, मग कशी म्हणते. एखाद्या माणसाच्या जर जन्मतारीखच माहित नाही त्याची जन्मतिथी मनवते का होती. तुम्ही पागल आहे का. मग हे लोक पागल म्हणजे तुम्ही एक हुशार झाले आणि हे लोक पागल झाले का. काय बोलता हो शाहीर साहेब. फोकनाळ केंद्र हा ठीक आहे, काही हरकत नाही. आमचं फोकनाळ केंद्र तर माझ्यावर उंदर आणि तुमचं सारं सुंदर म्हणजे काही हरकत नाही. तर म्हणते काल्पनिक नाही वास्तविक मत मांडा म्हणते. तर हे जन्मतारीख वास्तविक मत आहे ना. याच्या व्यतिरिक्त काय म्हणतो. तर म्हणते रुतबा दिखाते हो महफिल तो सजी मगर आपने वो जवाब नाही म्हणते. शाहीर साहेब जेमतेम पहिला फेर आहे. शेवटी समजा रुतबा आहे रुबाब आहे का नाही स्वतःच्या तोंडानं का हो. अडला नारायण हा गाढवाचे पाय धरते. अडला नारायण हा गाढवाचे पाय धरते. त्याला मी मूर्ख समजतो जो स्वतःची स्तुती स्वतः करते. अडला नारायण हा गाढवाचे पाय धरते, त्याला मी मूर्ख समजतो जो स्वतःची स्तुती स्वतः करते. आणि कोणत्या शास्त्रात लिहिलाय निशांची सुख दिवे ते आजमावून पाच्या पहिले निकाल ठरते. तो सुरुवात आहे. अजमाना है तो अजमा, ये बंदा निशान कलंगी वाला है. अरे गए नत्तू खैरे का नहीं कभी ब्रह्मा का लाला है. क्या बात है. रुतबा दिखाते हो रुबाब नाही मैफिल सजी मगर आपली शबाब नाही. अरे शेवटच्या गोष्टी आहेत त्या. हे लोक म्हणतील ते तर लहानसं खूप डकरत होतं पण हो काही ढंग नाही हे म्हणतील. तुम्ही म्हणता का आपल्या शहरामध्ये आणि आम्हाला म्हणता फोकनाळ केंद्र. आमचं फोकनाळ केंद्र काही हरकत नाही, ते मुबारक आहे. पण आम्ही तुमच्या परीक्षेमध्ये पास झालो. आम्ही तुमच्या परीक्षेमध्ये 60% मार्क घेऊन पास झालो. तुम्ही पूर्णपणे आमच्या परीक्षेमध्ये फेल झाले. हे आपल्या लोकांना दिसून राहिलं, सर्व माहित आहे. तर पुन्हा म्हणते पुस्तक दाखवतो, याची पुस्तक दाखवतो त्याची पुस्तक दाखवतो. कशाला दाखवून द्या ना, तुमची माझ्यापेक्षा वरची जी तुम्ही. शाहीर साहेब गणपतीचं मंदिर साईबाबांना नाही बांधलं.
साईबाबा नाही म्हणलं, गणपतीचं मंदिर बांधलं स्वयं विष्णू देवाने. मी देवाची गोष्ट म्हणून म्हणतो, मी कुठं होतो दाजी? मी देवाची गोष्ट करतो. त्या मंदिराचं नाव सिद्धिविनायक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव सिद्धिविनायक मंदिर आहे. नाव सोनाबाईनं हाती कपलाचा वाडा का आणि इथं दुय्यमी अखाडा का, असं होईन का? भाग सोडून द्या म्हणते का तुम्ही अभ्यास गावा म्हणून? हे माझे 5 आणि हे माझे 5. मी स्वतःलाच कधी गाणी समजत नाही. ओ साहेब, 10ची नम्र विनंती आहे. स्वतःला मी कधी समजत नाही. तुम्ही त्या दिवशी प्रश्न विचारला, मी तरी तुमच्यावर 60% उत्तर दिलं, तिथेही दिलं, इथेही दिलं. मग जेव्हा मी अभ्यास करतो, मी आधी काय म्हणतो का मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स आहे. हा बरोबर आहे, 100% द्या. बहुत बढिया. हा, तर मी करू शकतो हा अभिमान आहे. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स आहे. आणि मीच करू शकतो हा अभिमान आहे, म्हणजे घमंड आहे. मी म्हटलं का मीच सांगू शकतो का म्हणून? मी सांगू शकतो म्हटलं. आणि जर मीच म्हटलं असतं तर हे घमंड राहिलं असतं. शाहीर साहेब असं नको बोला, म्हणते आम्हाला पागल करता का? असं आम्ही का गोटे मारून राहिलो, तगडं मारून राहिलो का तुम्हाला? असं काऊन बोलता? होगा तू तिरंगे का बादशाह, अरे इधर खड़ा कंजी का वजीर है, चला ले कितने भी तीरे बंगा करने को हाजिर है. क्या बात है? सर कट जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा. नहीं, हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा. आता म्हणा की घमंडाची भाषा आहे बा, मी जिथं चुकत नाही तोपर्यंत मला झुकत नाही, असं माझा स्वभाव. असं हो, लहान आपण कर्म कारवाई पुढं चुकलं तर म्हणा लागेल की बापुरे. तर ठीक आहे. तर गवळणीची होजी म्हणते, तुम्हाला गवळण समजली नाही का? मी तुम्हाला काय म्हटलं का मला समजली नाही? मी लहानपणा घेतला ना आपलं सांगितलं का मला समजली नाही म्हटलं तुमची गवळण. तर तुम्ही गाण्यामध्ये प्रश्न विचारता का? अरे आपण स्वीकारा त्या गोष्टी. तर सुखदेवीजी, नवऱ्याला बायकोचा लाडी लटका पाहिजे, नवऱ्याला बायकोचा लाडी लटका पाहिजे, कोणाला रथन खत्रीचा सट्टा मटीका पाहिजे. नवऱ्याने बायकोचा लाड लटका पाहिजे, कोणाने रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे, आणि निशांजी सुखदेव सारखे शहराला सुरतचा झटका पाहिजे. आमच्या झटक्याशिवाय नाही करत तुम्ही, आम्हाला माहित आहे एवढं. आमच्या झटक्यात तुम्ही पेलत नाही. आणि स्वतःशी हुशार मी म्हणत नाही शाहीर साहेब, कारण स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला मी नाही, हे लोक मूर्ख म्हणते. आपल्या कोणाला मानव होतं, स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला मी नाही, हे लोक मूर्ख म्हणते. आणि त्याचा आगाऊपणा पाहून हे शेंबळ पोट्ट त्याच्यावर तंत्र. स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला मी नाही, हे लोक मूर्ख म्हणते. त्याचा आगाऊपणा पाहून ते शेंबळ पोट्ट त्याच्यावर तंते. त्या शेंबड्या पोट्ट्याच्या मताने का घेतलं तर काहीतरी मार्ग निघते, नाहीतर त्या शेंबड्या पोट्ट्यामध्ये जानपे म्हणते, तुला कोण गिनते? चल त्यासारखे बारा. जर त्याच्या मताने घेतलं तर ठीक आहे, नाही का? ठीक आहे. कोणतं गाणं म्हटलं जी? फार सुंदर, आवडलं आपल्याला गाणं. प्रश्न विचारतो तोडून दे तंटा, प्रश्न विचारतो तोडून दे तंटा, आणि माझ्याकडून देतो घंटा. ठीक आहे शाहीर सगळ्याचं तो उत्तर देतो, पण आता माझं गाणं काय म्हणते? सुंदर का सुंदर सुखदेवीजी, एक जिससे कोई सिकंदर नहीं होता, नहीं, ये हार से कोई फकीर नहीं होता, नहीं, ये तो केस जीतने के बाद पता चलता जी क्यों हर काले कोट वाला वकील नहीं होता. कावड्याच्या पायाने घुंगरा बांधले तो मोरा सारखा नाच नहीं, तो मोर हा मोर होईल. कावड्याच्या पायाने घुंगरा बांधले तो मोरा सारखा नाचन का? आणि घुबडाले तर पिंजऱ्यामध्ये बंद केले तो राघो सारखा बोलून का? डुकरानं बॉलिंग केली तर त्याला म्हणतील का कपिल, आणि गणेच्या पाठीवर पुस्तक ठेवलं ते कधी बनून का वकील? ज्याचं काम त्याला जमते, नाही का? ठीक आहे. एक घंटा तुमचं गाणं आहे, अतिशय सुंदर कलम आहे, मला आवडली. पण आता माझं गाणं काय म्हणते हो? काय? लेटेस्ट अल्बमची तर्ज आहे, नवीन. अरे काय सांगू राणी
गाव सुटना अरे काय सांगू राणी मला गाव सुटना आणि कसं सांगू राणी मला काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बंद गड्या मंदी माझं माव नागयंग चिंचा कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग झोपराणी होतोय आपल्या धुंदी मधी बंद माणसाही माणसाचे सोडले करंग ओ मस्के मामाजी आणि त्या म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना त्या म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना आणि काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना हो सुखदेव साहेब तुम्ही म्हणता पुस्तक दाखवतो तर तुम्ही दाखवा तुमची जितवीन आमची हारवीन पण स्वतःसाठी सर्व जगतात तुम्ही दुसऱ्यासाठी जगून पहा नाते तुम्ही अनेक केले असतील पण तुम्ही मैत्री नावाचं नातं करून पहा स्वतःसाठी सर्व जगतात सुखदेव साहेब तुम्ही दुसऱ्यासाठी जगून पहा नाते तुम्ही अनेक केले असतील पण तुम्ही मैत्री नावाचं नातं करून पहा रिश्तेदारी हरली होती जेव्हा गोष्ट शिष्याची आली ते मैत्री जिंकली होती म्हणून आठवण करण्याची आली जन्मापासून ज्याने अपमान सहन केला तो हारला पाहिजे म्हणून स्वतः देवाने छळ केला मरण आलं तरी शरण नाही गेला आणि आमच्या पांडवाचा असून त्या कौरवासाठी मेला असा आमच्या कर्णाने मैत्रीचा इतिहास लिहिला आणि सांगा बरं आमचा कर्ण कुठं वाईट झाला कर्ण हा कर्ण होतो साहेब दोस्ती निभून पहा पण आता माझं गाणं काय म्हणते निशांत शहर आता गावामध्ये सापडला कसा सापडला आम्ही देतो 100 पैकी 60 तुम्ही देता 100 पैकी 0 तरी आम्ही ठोकणार केंद्र का नाही जी आम्ही तर मांजरावर उंदराव आणि त्याच्यावरचे मग ते बंदरा सापडला ह्या डावात याले चित पाळतो बोरकर साहेब सापडला ह्या डावात याले चित पाळतो याच्या नैल्यावरती दगड मारून झेंडा गाडतो सापडला हा डावात याले चित पाळतो नैल्यावरती सापडला हा डावात याले चित पाळतो याच्या नैल्यावर मी दैल्या मारून झेंडा घालतो तुझ्यासाठी लढण्यासाठी आवर तयार अरे कलंगीच्या छाव्याची हे दुमती ललकार तुझ्यासाठी लढण्यासाठी आवर तयार कलंगीच्या छाव्याची हे दुमती ललकार चल मी तयार आहो तुझ्यासाठी हे कलंगीच्या छाव्याची दुमती ललकार आहे पण इथून पुढे समोर आज कसा वाळतो मैं देखूंगा कैसे बढ़ता तो ये मेरा सिक्का गड़ा झंडा गड़ा यहाँ पे चाल देख लेंगे मी पाहतो अरे भाऊ त्या फिरायला सुरुवात व्हायची आहे यार थांब ना या फिर नंतर यायच्या फिर हो तुम्ही थांबा ना 2 मिनिटं तुझ्यासाठी लढण्यासाठी आवाज तयार आणि कलंगीच्या छाव्याची हे दुंदू
सुखदेव साहेब अरे बापा का याच्या चिठ्ठी दे गं. शाहीर प्रदीप घुमेकर राहणार डोंगरगाव आणि भोटे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाची भेट मिळाली. तसेच बब्बर खापरी यांच्याकडे एकूण 21 रुपयाची भेट मिळाली. त्याकडून तुझ्याकडून 5000 रुपये मिळाले पार्टी अरे बस भाऊ आता बस याले या थांबा डिस्टर्ब नको बस त्याकडून 5000 मिळाले. तर बोलायच्या आधी भान ठेव, ऐकायच्या वेळेस माझ्याकडे कान ठेव, प्रबोधना करते या लोकांचा मान ठेव आणि नसन जमत त्यानं तू आपली अक्कल कान ठेव. अक्कल कान ठेवायला सांगितली म्हणून नाही हो, अक्कल नाही गान म्हणतो, मंथन करा. गहाण म्हणजे मंथन करा. कारण नवरा जरी जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. नवरा जरी जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याला रात्री जेवण भेटत याची हमी आहे. रात्री जेवण भेटत याची हमी आहे. त्याला माहिती आहे आता अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे. मंगलाष्टकेच्या वेळेस माहित होतं की आता आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे. मी शाहीर आहे, मजाक माझं काम आहे, हा मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली तर जाऊ द्या म्हणते 2 मिनिटाचा राग होता. पण केव्हा होता? भाजी किती वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. आणि साडी कोणती बी घातली बायकोनं तरी फक्त 2च शब्द, तू खूप सुंदर दिसतं, तू खूप सुंदर दिसतं, तू खूप सुंदर. बायको नाही चढत. गोष्ट गेली. सुखदेव साहेब आमचं फोकनार केंद्र आहे, काही हरकत नाही. तुमचं ज्ञानागुणाचं केंद्र आहे बाबा. तुमची खेती झाडावरती ना आमची झाडाच्या मुळावरती. खालचे माणसं आम्ही आणि म्हणून माझ्या समोर काय पण आहे. ठेकेदार साहेबाला फोन येते आणि गंमत ठरवायची आहे. ठरवा ना जी तर चिकणीवालेच पाहा ना. सुरतगाव म्हणे मागच्या वर्षी सुरमा झाली, यावर्षी दुसरी बाई पहा म्हणे. नवीन पाहिजे म्हणे, पुराणी चालत नाही म्हणे. म्हणलं काहून जी नाही म्हणे. तर म्हणलं आई बाबा म्हणलं आता तर शिवानी म्हणे तर टायफॉइड झाला म्हणे. तर म्हणलं सोनू बाई तिला ठेव. नाही म्हणलं निशा माणूस काय जमायची म्हणे, बाई पाहिजे म्हणे आपल्याला. भले तिला जमे का नाही जमे पण तिला पाहून लोक दंग झालेले आहेत. आणि म्हणून शाहीर साहेब आपल्याला काही शायरी नाही करायची, आपल्याला शायरी करायची प्रबोधनाची. आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, अरे प्रबोधनी या प्रश्नाचे बाण सोडतो. अरे प्रबोधनी या प्रश्नाचे बाण सोडतो. ओ निशांत भाऊ त्या नैल्यावरती पाडतो. इथून पुढे आज तू कसा वाढतो.
प्रश्न विचारला. शाहीर साहेबांनी गाण्याचा मार्फत प्रश्न विचारला. प्रश्न म्हणजे असा एक महापुरुष झाला, लहानपणी आई वडील मरण पावले, त्यांनी बायकोची एक इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी लेणीचं उद्घाटन केलं. शाहीर साहेब लाल बहादूर शास्त्री यांचे आई वडील जेव्हा ते 1.5 वर्षाचे होते तेव्हा मरण पावले. लक्षात ठेवा. तुम्ही ना म्हटलं की दिल्लीच्या संसदेमध्ये त्यांचा सत्कार सुद्धा झाला, तर बरोबर आहे. जेव्हा ते प्रधानमंत्री बनले लाल बहादूर शास्त्री, तर त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या म्हणजे संसदेमध्ये सत्कार झाला. पुन्हा एक गोष्ट की नाशिकमध्ये तर्कश नावाची लेणी आहे, तर्कश नावाची लेणी आहे. त्या लेणीचा त्यांनी उद्घाटन केलं, बोलवलं त्यांना आणि त्यांच्या बायकोची एक इच्छा पूर्ण केली. म्हणजे कोणती? त्यांच्या बायकोची एक नेहमी इच्छा होती त्या भारताला म्हणजे स्वातंत्र्य मिळावं. त्याकरता लाल बहादूर शास्त्रीने अनेक मोर्चे काढले भारत स्वतंत्र व्हावा म्हणून. अनेक आझादीच्या लढाया ज्याच्यामध्ये लाल बहादूर शास्त्रीचा सहभाग होता. नाही इंडिव्हिज्युअली म्हणजे शरीराने नव्हता, पण आदेशाच्या मार्फत होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुद्धिमत्तेप्रमाणे. बुद्धिमत्तेप्रमाणे नसेल तर तुम्ही पुस्तकं घेऊनच येता. ते एक पुस्तक आमच्यासमोर खोलून दाखवून द्या, नाही का? तुमच्यासमोर खोलून दाखवा. पण आता माझा प्रश्न काय म्हणते? काय म्हणते? अण्णाभाऊ साठे. लक्ष ठेवा, प्रश्न फार सुंदर आहे, शिकण्यासारखा आहे. अण्णाभाऊ साठे जेव्हा वाटेगावाकडून मुंबईकडे रवाना झाले. अण्णाभाऊ साठे कोण? अण्णाभाऊ साठेजी ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री भेटायला आला होता. म्हणजे त्याची इच्छा होती, म्हणे आम्हाला का शहराचा स्वाभिमान काय आहे? म्हणे मुख्यमंत्री म्हणे अण्णाभाऊ आम्हाला तुमच्यासोबत भेटायचं आहे. अण्णाभाऊ काय म्हणे? तुला भेटायचं असेल तर तू माझ्या खोलीत ये दाबायदाच्या, मी तिथं येत नाही, कारण मी शाहीर कलाकार आहे, हा माझा मान आहे. म्हणे आज आम्हाला पेन्शन मिळते, कोणाची देण आहे? अण्णाभाऊ साठेची देण आहे. तर अण्णाभाऊ साठेनं म्हणजे त्यांचा ॲटिट्यूड तोडला आणि जेव्हा ते समाज कल्याण मंत्री होते राजाराम बापू यांना पाठवलं अण्णाभाऊला भेटण्यासाठी. जेवढी अण्णाभाऊची कॅपॅसिटी होती शाहीर साहेब ते अण्णाभाऊ साठे जेव्हा वाटेगावाकडून मुंबईकडे रवाना झाले तेव्हा त्यांना भूक लागली. तेव्हा एक कास्तकार होता, त्या कास्तकाराचा एक बैल मरण पावला होता आणि त्या बैलाला त्या अण्णाभाऊने खांदा दिला. काऊन दिला? तो कास्तकार म्हणे हे बंडी होऊ लाग तर मी तुला जेवण देईन, हे बंडी वाहू लाग तर मी तुला जेवण देईन. तर तेव्हा अण्णाभाऊ साठेनं सर्वात पहिली कविता म्हणली. त्याच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ते तुम्हाला सांगायचं आहे. तो कास्तकार कोण होता? मैं मानूंगा आपकी शायरी, मैं आपको कमजोर नहीं समझूंगा. सुखदेव जी कमजोर नहीं समझूंगा, लेकिन तुम जब बोलते हमको फोकनाड केंद्र, तर ठीक आहे बापा, आमचं फोकनाड केंद्र आम्हाला मुबारक. पण आता झाले 2-2 राऊंड. कानाची लक्ष ठेवा. आता झाले 2-2 राऊंड. निशान शाहीले चढला ताव, पावरल्या वाणी करते बिचारा मारायला पाहिजे ना. पण मी याच्या आवाले डावाले भेट नाही. पक्का. आणि हा मारण चौकात मी मारीन सीधा खापरीच्या बाहेर. आज दणका दिल्याशिवाय सोडणार नाही आणि ठणका नाही केला तर नाव सोडत नाही. आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे,
बापू म्हणे सूरज गंमत करायला तर चालला पण निशांचा डंका रे बापू म्हणे चांगल्या चांगल्या शाळेसोबत घेऊन या म्हणे असं? पण पप्पाजी मला घाबरा नको काय शाहीर सूरज रे तर शाहीर काय म्हणे काय? काय म्हणे काय बोरकर साहेब माझे वडील म्हणे निशांत नाचला म्हणे पण मी म्हटलं नाही घाबराचे वडील नाही शाहीर सूरज म्हणे याला घाम फोडतो बापरे घाम फोडीन म्हणलं पप्पाजी तुम्ही टेन्शन नको घ्या शाहीर सूरज म्हणे याला घाम फोडतो अरे बाबा आणि त्या नैल्यावरती तिचं पाडतो नैल्यावरती जायला मारून त्यांना काढतो हंसराज शाहीर पळसोळेवाले यांच्याकडून 20 रुपयाची भेट तसेच आमचे बाबाजी आमच्या आजोबाचे मित्र सन्माननीय आमचे सावरकर बाबाजी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली तसेच आमचे बोरकर साहेब यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे आता माझं गाणं काय म्हणते काय अरे उमर में भोली भाली मैं तो सिल्की झोली हूँ अरे उमर में भोली भाली मैं तो सिल्की झोली हूँ सन्मान्य आमचे निलेश भाऊ धकाते आणि आकाश भाऊ आमचे निलेश भाऊ धकाते आणि आकाश भाऊ कुंभारे बिनाकी मंगळवारी जे पिवळी मार्फत निघते तिथले ठेकेदार या दोन्ही भावांकडून आमच्या 200 रुपयाची भेट मिळालेली आहे पार्टी आभारी आहे खूप खूप धन्यवाद 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 पिवळी मार्फत आहे अरे उमर में पानी भोली भाली सिल्की झोली हूँ अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ सुट्टे साहेब तुम्ही मला 1 घंटा दिला तर मी तुम्हाला 2 घंटे देतो चाल त्या फेरायला नाही सांगते पुढच्या फेरायला सांग द्या पण माझ्या त्याला काय म्हणते आता काय अरे शंकराच्या शिवडमरूला म्हणतात पहिली ढोलक त्या शंकराच्या शिवडमरूला म्हणतात पहिली ढोलक शंकराच्या डमरूला पहिली ढोलक म्हणते सुखदेवीजी सन्मान्य आमचे मामाजी आमचे मामाजी नरेश जी मुक्काम किरणापूरवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे शंकराच्या शिवडमरूला पहिली ढोलक म्हणजे तुमच्यासाठी पण प्रश्न आहे लक्षात ठेवा शंकराच्या शिवडमरूला म्हणतात पहिली ढोलक आणि त्या शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक अरे शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शिवडमरूला चमडी टाकली त्या शिवडमरूला चमडी टाकली तो कोण होता चालक शिवडमरूला चमडी टाकली कोण होता चालक शंकराच्या शिवडमरूले म्हणता पाहिजे ढोलक शिवडमरूले चमडी टाकली कोण होता चालक 14 वेळा डमरू वाजला तिथून संगीताची निर्मिती झाली असं शास्त्रात लिहिलंय आणि म्हणून माझ्या गाण्यामध्ये समोर काय म्हणणं आहे
शिवडमरूले चमडी टाकली. अरे त्या शिवडमरूले चमडी टाकली तर कोण शिवडमरूले चमडी टाकली कोण नारदापाशी विना होता, पण नारदापेक्षा सुंदर विना एक व्यक्ती वाजवत होता. कोण? तो म्हणजे स्वयं रावण. स्वयं रावण वाजवत होता आणि म्हणून माझ्या समोर. अरे भाऊ काय यार, सन्मान्य आमचे मामाजी यांच्याकडून भीमराजची भेट या गीतावरती 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. आणि तो नारदाचा विना होता. रूपरावजी झुंजूरकर आणि आर्यन महुर्जुले यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली. तर त्या नारदाचा विनापेक्षा तो रावण सुंदर वाजवत होता आणि म्हणून माझ्या समोर काही म्हणणं आहे. नारदाचा तो रे विना, नारदाचा तो रे विना, रावण सुंदर वाजवेना, रावण सुंदर वाजवेना. शंकराला खूप आवडे मने वाजव पुन्हा पुन्हा, मने वाजव पुन्हा पुन्हा. अरे धर्माची ते निशाणी होती आणि कसा रावण झाला मालक. त्या रावणाला विना कसा भेटला सांगा बरं. धर्माची त्या निशाणी होती कसा रावण झाला मालक. जमडी टाकली शिवडमरूले चमडी टाकली कोण होता कालक. संताचा अभंग आहे शाहीर साहेब आणि त्या अभंगातले गाणं आहे. आणि म्हणून माझ्या शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणणं इथेच माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहीर निशांजी सोदीरांचा कार्यक्रम सुंदर सुरू होतो आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणणं आहे. नारदाचा तो रे विना, नारदाचा तो रे विना, नशपूर्वा निर्गुणात, नशपूर्वा निर्गुणात, ज्येष्ठ संतांच्या अभंगात, ज्येष्ठ संतांच्या अभंगात, शाहीर सूरज मने सांगा कशी आली ढोलक तमाशात, कशी आली ढोलक तमाशात. अरे गुरु ब्रह्मा हेच सांगे प्रत्येक गोष्टीचा मालक. आणि जर शिवडमरूले जमडी टाकली कोण होता कालक. शिवडमरूले चमडी टाकली कोण होता कालक. इथे माझा नाव समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहीर निशांजी सुखदेवे आपल्या कार्यक्रमाला समोर सुंदर सुरुवात करतील. कैसे श्री माननीय जी गब्बर जी